श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलवरील आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ. तो म्हणजे आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मासातील अध्याय जो आहे आपल्या चॅनलवरील जी सुरू आहे अधिक मास महात्म्य कथा अध्याय. तर आज आपण अधिक मास महात्म्य अध्यायमधील 1 ते 15 पर्यंत आपले अध्याय आपल्या चॅनलवरती आलेले आहेत. तर बघा, आपल्या चॅनलवरील अध्याय तर 1 ते 15 आलेले आहेत, पण जे कोणी भक्त ज्यांनी कोणी आतापर्यंतचे अध्याय जे जर ऐकले नसतील 1 ते 15 पर्यंतचे, तर अवश्य ऐका. बघा, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असं सांगितले जाते की श्रावण मास, कार्तिक मास तसेच हा अधिक माससुद्धा अत्यंत महत्त्वाचा आणि पुण्यदायी आहे. त्याचबरोबर अधिक मासामध्ये आपल्याला हा अधिक मास भगवान पुरुषोत्तम रामाला समर्पित आहे. तर अधिक मासामध्ये आपण जेवढे पुण्यकर्म करू, जेवढे काही जप तप व्रत वैकल्य कथा श्रवण करू, याचे आपल्याला कित्येक पट्टीने फळ मिळते आणि पुण्यफळ प्राप्त होते. तर हे पुण्यफळ तुम्ही पण अवश्य प्राप्त करा. तर अगदीच तुम्हाला काही जमलं नाही तर घरी बसून तुम्हाला अध्याय जर वाचणे जमत नसेल तर कमीत कमी ऐका, श्रवण करा. त्याचबरोबर हा अध्याय जो आहे 15वा अध्याय आहे. आजच्या संक्षिप्त भावार्थ मी सांगते तुम्हाला, म्हणजे परत मी महात्म्य सांगणार आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका. बघा, भावार्थ ऐकण्याने काय होतं, फक्त ज्ञान वाढतं, पण अधिक मास महात्म्य हे संपूर्ण ऐकल्याने काय होतं, पुण्य वाढतं. त्यामुळे आतापर्यंतचे 15 पर्यंत आपले अध्याय झालेले आहेत. अवश्य ऐका आणि कमेंट बॉक्समध्ये आज प्रभू रामचंद्रावर आधारित आहे, तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे अवश्य लिहा किंवा श्री स्वामी समर्थ अवश्य कमेंट करा. तर बघा, अवश्य तुम्ही 1 ते 15 अध्याय ऐका. आणि चला तर मग मी आज तुम्हाला सांगते मराठीत भावार्थ, नंतर महात्म्य ऐकूया. तर अधिक मास महात्म्य 15व्या अध्यायात द्वादशी व्रताची अद्भुत माहिती सांगितली आहे. श्रीरामचंद्र द्वादशीचे व्रत करीत असताना लंकेचा राजा बिभीषण याच्यावर संकट येते. शतमुख रावणाचा नावाचा बलाढ्य राक्षस, म्हणजेच बिभीषणाचा भाऊ हा जो आहे तो अतिशय क्रूर वागत असतो. त्याने माता लक्ष्मीचे अपहरण केलेले असते आणि हे बिभीषण म्हणजे रावणाचा भाऊ, ह्याला हे सर्व खटकतं. त्याला ह्या गोष्टी आवडत नाहीत आणि तो बऱ्याच वेळा रावणाला समजावून सांगत असतो की हे जी गोष्टी आहेत ते पाप आहेत, त्या करू नका. तुम्ही राजा आहात, राजाला हे शोभत नाही. पण तरीही तो बलाढ्य राक्षस रावण अजिबात बिभीषणाला ऐकत नाही. तो बिभीषणाला पराभूत करतो आणि पुंडलिकाला लंकेच्या सिंहासनावर बसवतो, म्हणजे स्वतःच्या मुलाला बसवतो. आपले राज्य गमावलेला बिभीषण अयोध्येला जाऊन श्रीरामांच्या चरणी येतो. श्रीराम त्याला अभय देतात की द्वादशीपूर्वीच त्याला त्याचे राज्य मिळवून देण्याची प्रतिज्ञा करतात. पण शतमुख रावणाचे राज्य दधी समुद्रातील अतिदूर बेटांवर असल्यामुळे हे कार्य अशक्य होते. तेव्हा श्रीरामचंद्र हनुमंताचे स्मरण करतात. हनुमान हे विशाल रूप धारण करून संपूर्ण सेना घेऊन साक्षात एका क्षणात त्या राक्षसाच्या नगरीत पोहोचवतात. तेथे श्रीरामचंद्र रावणाचा प्रचंड युद्ध होते, पण शिवाच्या वरदानामुळे रावणाचा पराभव होत नाही. नारद मुनींच्या सल्ल्याने श्रीराम सीतेमाताला बोलवतात, कारण की सीतामाता ही आदिशक्तीचे रूप आहे आणि त्या युद्धात उतरतात. अखेरीस सीतेच्या एका दिव्य बाणाने शतमुख रावणाचा वध होतो आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. त्यानंतर श्रीराम बिभीषणाला पुन्हा लंकेच्या सिंहासनावर बसवतात. म्हणून हनुमान सर्वांना क्षणात अयोध्यात परत आणतो. श्रीराम द्वादशीचे पारण वेळेवर पूर्ण करतात. या कथेद्वारे सांगितले आहे की द्वादशी व्रत करणाऱ्याला विजय, राज्यलक्ष्मी, सुखसमृद्धी आणि शेवटी मोक्षही प्राप्त होतो. जसे बिभीषणाला हरवलेले त्याचे राज्य परत मिळाले, त्याचबरोबर श्रीराम युद्धात विजयी झाले, तसेच या व्रताचे पालन करणाऱ्यांचे संकटे दूर होऊन त्यांना विजयी सुद्धा प्राप्त होणार आहे. चला तर मग अधिक मास महात्म्य अध्याय 15वा आपण महात्म्य ऐकणार आहोत. श्री गणेशाय नमः. जया जयाजी सद्गुरुनाथा अथरूपा गुणतीता तुमच्या चरणी माझ्या माथा. नमन समर्था तुम्हा ते
तव कृपेची नौका थोर, उतरसी जडमुड पामर, तेथे मी एक अर्भक किंकर, उत्तरीपा दयाळुवा, भाविक भोळे अज्ञान जन, परपरा ते नेशी तया लागून, तरी मी एक अभाविक अज्ञान, ठेविता दूषण समर्था, मी तव नेने जपतप साधन काही, मतिमंद आळशी सदा सर्वदाही, पडिलो असे प्रपंचाचे ठाई, सोडवी आई माऊलिये, व्यर्थ वेचिले वेळेसा, केथवा काळ घालील फासा, नाही क्षणाचा भरवसा, नसे दिवसा अंतरी, संचय नसे धनासी काही, करावी धनव्रते काही, हे तू जानासी सर्वही, हृदयगत माझे कृपाळा, असो आता हा स्तुतिवाद, परिसा कथानुसंवाद, मागील अध्याय विशद, द्वादशी महिमा वर्णिला, तोची आता पुढती, परिसऊ श्रोतियांप्रती, जेने अंगी बाणी विरक्ती, धर्मराती ठसावे पै, जैसा कोणी एक कीर्तन जात, तो दुजिया ते भावार्थ सांगत, मग तयाचा बैसे होत, जाय नित्य कीर्तनी, तैसीच हेही गोष्ट असे, एकता परमजीव संतोषे, भावार्थे प्रचित अनयासे, कळो येई आचरलिया, स्मरणात कीर्तन अद्यपत्र, प्रपोनित पदम्यम, स्त्रीराज्य बलघातीच यद्य विश्वासघातक, स्त्रीबाळ अथवा प्रौढ किंवा अज्ञान जडमूढ, पापी असलिया द्वाड, ऐकता सदृढ उद्धरे. बघा, स्त्री असो, लहान मुलं असो अथवा प्रौढ व्यक्ती किंवा अज्ञानी जरी असला, अगदी जड बुद्धीचा असला तरीही, आणि पापी जरी असला तर हे महात्म्य ऐकल्याने त्याचा उद्धार नक्कीच होणार आहे. पूर्वी पंचमहापापे घडली, पूर्वी 5 महापापे घडली, ती काय आपण स्मरिती एवेळी, काय झाले कवणे काळी, केवी नव्हाळी सांगावी, या लागी पूर्वपापांचा क्षय व्हावा, म्हणून कथाभाग ऐकावा, नुसारेची दान धर्म करावा, सुटका करावी नरदेहाची, इतर असती जन्मयाती, परी तेथे न घडी धर्मरीती, या लागी हातोहाती श्रीपती, यथा निगुणित भजावे, म्हणून एकीजे सादर, कथा लाघव परम अपार, मलमहात्म्य अति सुंदर, लक्ष्मीनारायण संवाद, सूर्यवंशी श्रीरामचंद्र, आचरे द्वादशी पर्वथोर, साधवा विधी प्रकार, यथा निगोती संवादी, अवतार पुरुष तो दशरथी, सहकुळ निर्दळीला लंकापती, कुंभकर्णादी बळकीर्ती, निविटले पराक्रमे, परी त्या कुंभकर्णाची स्नुषा, कुंभनी कुंभाची योषा, शतमुखी रावणाची पयुषा, कन्या जाना पतिप्रात्र, प्रीती येते असे एक सुत, नामे पुढरीक विख्यात, लंकेशाची होता वताहत, गेली धावत पितयापे, करुनिया साष्टांग नमन निविदिले सकळ वर्तमान, एरू एकता खेद खिन्न, म्हणे मूर्ख रावण केवढा, आम्हा कळू नेदिला मात, केला सकळ कुळाचा घात, मी तव एक क्षणात रघुनाथ, सेनेसहित ग्रासितो, परी होणार ते न चुके सर्वथा, होऊन गेले ते झाले आता, सांप्रत लंकाधिपत तत्वता, बिभीषण केले श्रीरामे, तरी तया बिभीषणाची वार्ता, मी जाऊन पाहिना आता, दवडून या आता आपुल्या नाता, आपण स्वस्थ राज्य भोगी, ऐसे बोलोनी वचन, हंकारिले सकळ सैन्य घाव निशाणी घालून, केले धावणे लंकेवरी, निशी माझी एकाग्रे समग्र, येऊन वेढले लंकानगर, कळला बिभीषण समाचार, तोही सत्वर बाहेर निघे, दोन्ही सैन्या जाला मिळू, घाई उठिला हल्लक कल्लोळू, परी दळेवळे प्रबळू, आहे शतमुखी तो बिभीषणा ते पराभिवले, लंके बाहेर घातले पुंडलिका ते राज्य स्थापिले, गंतव्य केले माघारी, इतुके कृत्य करून देख, परतला तो शतमुख, एरीकडे भक्तनायक, विचार करी निजमणी, म्हणे आता कवन उपाय करावा, हानी झाली माझी या गौरवा, कैवी मुख दाखवावे राघवा, अपकीर्ती सर्व जगात, परी होणार ते होऊन गेले, राज बुडलियाचे दुःख आगळे, जगा माझी तोंड काळे, झाले सर्वांपरी माझे, आता होणार ते सुखे का, शरण जावे श्री रघुनायका, जेने दिदली ही लंका, करून विवेका निघाला, काही सेवक आणि प्रधान, घेऊन निघाला बिभीषण, त्वरे पावला अयोध्या पट्टण, रघुनंदन जैसे असे दंडप्राय लोटांगण, करुणी नमिला रघुनंदन, रामे दिधले अलिंगण, परमभक्त जानोनी स्वागत पुसोनी परस्परे, सनिध बैसविला आदरे, मुखारविंद पाहे रघुवीरे, तव वंदनेंदू कोमाईला, म्हणे बिभीषण प्राणसखया, शोकाकुलित दिसे हृदया, तरी निवेद दी महत्वकार्या, जे हरवी झाती अलोट, ऐसे रघुपतीचे वचन, एकोणी बोले बिभीषण, मग स्तुती वादे रघुनंदन, पूजिता झाला आदरेसी, जय जयाजी रघुनंदना,
कृपा सागरा पतित पावना भक्त रक्षका दीनोद्धरणा कृपा निधाना रघुपती भक्त कैवारी रघुराया तव दर्शन हरे सकळ माया नाम स्मरणे पापक्षया जाय विलया रघुपती तू तव एकवचनी एक बाण हातव तुझा नेम रघुनंदन ऐसे असता असत्यपण आले दिसोन एकाळी तरी तुवा निज कृपे करून लंक राज्य दिधले दान तेथे झाले महाविघ्न एके कथन रघुराया शतमुखी रावण पाही तो तव आमचा असे व्याही तयाची कन्या स्नुषा होय भार्या पाही निकुंभाची ते असे पुत्र एक नाम तयाचे पुंडरिक तया ते घेऊन देख स्नुषा केली पतिया पै लंकेचे अद्यत वर्तमान तियेन पित्या ते केले श्रवण मग तो सकळ सैन्य घेऊन आला घालून लंकेसी माते स्मरी पराभून लंका राज्य घेतले हिरून पुंडलिका ते राज्य स्थापून गेला निघून मागुता म्हणून रघुनंदना शरण आलो तव चरणा सांगोनी या वर्तमाना निवांत स्थाना बैसला ऐकोन विभीषणाचे उत्तर निवांत बैसला रघुवीर आलक्त करुणी नेत्रे काय बोले ते समयी म्हणे माझी या भक्ता लागून कोण छळिता दुर्जन तया ते समूळी निर्दाळ न मी रघुनंदन स्वय करता भक्ता लागी अवतार युगायुगे घेतले साचार ऐसा कोण असे पामर दे तिरस्कार माझी या भक्ता तरी एक माझी या वचनासी आजी आसे एकादशी मारून या शतमुखासी राज्य तुझसी स्थापिन इतके करुणी कारण द्वादशी अयोध्येशी पारण करीन साधनी व्रतपूर्ण तरीच रघुनंदन नामद माझे ऐसे प्रतिज्ञावचन श्रीरामाचे ऐकून बोलता झाला बिभीषण अघटित वचन केवी घडे दधी समुद्राचे मध्य बेटी तया असुराचे स्थान जगत जेठी आधी ऐकी जे ते गोष्टी सविस्तर सांगेन येथून 5 कोटी योजने दूर असे तो दधी सागर तेथील मध्यबेटाचा विस्तार 1,00,000 योजने लांबी रुंदी तेथे वास्तव्य असुराते संख्य नसेची सैन्याते निवटून तया दृष्टांते केवी अयोध्ये घडे द्वादशी ऐसे मनो माणसाचे वाक्ये अर्कोनी अयोध्यानके शब्द घटिका मुहूर्त एक न सुचे आणि कौपाव म्हणे हे तो अलट कार्य दिसे आमचे नेमोत्तर घडे कैसे भक्त मनोरथ पुरता न दिसे रविवंशी दिसे दूषण मी तव भक्ता कमलद्रुम हे मिद्धव्य दिसे परम भक्त मने भिराम हे राम साचन दिसे अमृते राजाधिराज रघुनायका तो संकटी पडला देख मग इतरांचा केवता लेख संकटार्थ विचारा परी भक्ता लागी संकटी पडला असे रवी कीर्ती इतर जनाचे राहटी होती कष्टी प्रपंची कष्टी होता फार मग आठविती परमेश्वर तेवी संकटी पडता रघुवीर स्मरे कुमर वायूचा देवभक्तपण वेगळे न दिसे ते तव एकमय वर्ती तसे जेवी परिमळ पुष्पी वसे तैसे देवभक्त एकरूप त्याही वरी सांब आणि रघुनाथ वेगळेपण नाही उभयंतात तोची अंश वायुसुत साक्षात अवतार शिवाचा म्हणून स्मरता रघुनाथ तात्काळ उभा केला हनुमंत जोडोनिया हस्त विनवित रघुराया म्हणे केवता संकटार्णव अपार मी तव सनिध अस्तावीर पडतिया आकाश देऊ धीर तेथे तो असुर कायसा ऐसे उभयंता संवाद होता तेथे प्रगटला नारद अर्पुनी पूजा प्रकार साध्य निजासेनी बैसवले मग नारद मनोजी रघुराया केवी खिन्न दिसती हे चर्या अवघा वृत्तांत रघुराया निवेदित ऋषींते नारद म्हणे श्रीरामा अचाट बदले ती नेमा तो दैत्य नावरे जी तुम्हा दुर्धर संग्रामा एकाळे परी मारुती ऐसावीर जेठी हातव साह्य राखील पाठी तरी सैन्य करा सिद्ध उठाटी घ्यावी भेटी दैत्याची परी 50 कोटी दूर ऐसे तया दैत्याचे नगर केवी साह्य हा प्रकार न कळे निर्धार राघवा ऐसे एकता मुनिवचन अवलेशा वायुनंदन सकळ सैन्य सिद्ध करून रघुनंदन उभा ठेला मग काय करी अंजनी सूत रूप धरिले अति अद्भुत आकाशी मुख पाद पाताळात देखता रघुनाथ हर्षला मग पिंजारुनी रोमावळी वरी बैसवली सैन्य मंडळी राम लक्ष्मण स्कंथ मोळी कक्षेत बिभीषण तव नारद म्हणे जी स्वामी समागमे येतो सो आम्ही पाहू संग्रमाची उर्मी दैत्यधाम अवलोकू अवश्य म्हणे जानकीवर तव काय करी वायुकुमार दक्षिण चरण उचलून सत्वर दैत्यनगर आक्रमिले एक चरण अयोध्येत अंत दुजा ठेविला दैत्यनगरात मग बोले वायुसुत उत्तरात्वरित पेयाता शतमुखाचे हेची नगरी वेडा घाला जी सत्वरी
देखून या अक्षर करी मुनीसहित राघव, म्हणून निमिष न लोटता जाण 18 पद्मे वानर सैन्य. त्याही वरी अयोध्येचे वीरगण संस्था जाण नसेची, इतकू या सहित सत्वरी घेऊन आला कपीस केसरी. म्हणून हर्षन माय अंबरी वेढिले नगरी दैत्याची, सर्वत्रांचा एकची कल्लोळ एकूण या दैत्य पाळ. समाचार आणवित सकळ कळले ते वेळी तयादे, बिभीषणाच्या कैवारे धावणे केलेसी रघुवीरे. म्हणून अवेश थोरे निघे बाहेर स्वसेनेची, अचाट बळी दैत्य राणा वर्षात झाला अबित बाणा. घाई जर्जर केली सकळ सेना रघुनंदन देखतसे, मग मारुती स्कंदी रघुवीर वर्षत झाला बाणांचा पूर. परी नाटोपे तो दैत्येश्वर वर्षे अपार बाणाते, ऐसे युद्ध होता ते वेळी तिनी प्रहर रात्र होऊ लागली. श्रीराम चिंता अळी वस्ती केली तेथवा, म्हणे या दैत्या ते पराभवून बिभीषणा ते राज्य देऊन. न घडे अयोध्येसी गमन द्वादशी पूर्ण न घडे ते, ऐसा विचार मनात ततस्थ थेला रघुनाथ. हे देखुनी नारद हसत, केवी हे मात घडू शके. परिसिजे चाचपणी हा दैत्य शिवरदायिनी, कदा नटोपे तुम्हा लागुनी वृथा कहाणी मनाची. तरी या विषयाची उपाय एक असे, मायाधीन हे जगत वसे. तुम्ही तो सद्गुणत्व मायावेशे, आकार आपसे जलेती. तरी ते माया आली याविन, हा दैत्य नाटोपे कवना लागून. या लागी जानी की ते प्रार्थुनी आणि रघुनंदन क्रंदनादे. मागुती पाहे राम राणा ऐकुनी मुलींच्या वचना, तव तो पुढे अंजनी सुता काय रघुनंदन बोलते. म्हणे सखया संकटकाळी आता संभाळावे ए वेळी, सीतेत आणून संकटाळी करी नव्हाळी इतुकेही. ऐकून स्वामी वचनार्थ थोर आवेश आला हनुमंता. म्हणे चिंता न करी जय रघुनाथा, जानकी आता आणितो. मग पुढील चरण मागे केला तो अयोध्या माझी उभा ठेला. अंतरी मंदिरी प्रवेशला तव देखता झाला अपूर्व. भूमिशाही जनक बाळा भोगी निद्रेचा सोहळा. मारुती विचारी ते वेळा, निद्रा भंगते झगटे दोष. मग पृच्छे गुंडाळून मंदिर उपटून घेतले समग्र. मागुता दक्षिण चरण अवग्र रणभूमी ठेविलासे. क्षण न लागता पै तेथे न लवता डोळ्याचे पाते. घेऊन आला जनकी ते मंदिरासहित रणभूमी. मग म्हणे जे रघुराया नमन तुझ्या पाया. घेऊन आलो जनकतनया आदी माया प्रणवरूपी. एकूण तयाचे उत्तर परम हर्ष रघुवीर. मागे पाहे तव समग्र मंदिर सीता चिंतंद्र भूमिशाही. परम आश्चर्या ते पाहून म्हणे धन्य माऊली अंजनी. निधान जी प्रसवली ऐसे रत्न बळिया निधान मारुती. मग अंतर्गृही प्रवेश. परमाश्चर्या ते पाहून म्हणे धन्य माऊली अंजनी. निधान जी प्रसवली ऐसे रत्न बळिया निधान मारुती. मग अंतर्गृही प्रवेशून खुनी जागृत करी सीता लागून. एरी उठली दचकून तव रघुनंदन देखिला. म्हणी दचकली जनक बाळी. म्हणे मी काय स्वप्न देखिले एवेळी. श्रीराम गेले युद्धमेळी. हे तो नव्हाळी अनुपम्य. जाणून सीतेचे हृदय बोलता झाला रघुनाथ. म्हणे स्वप्न नव्हे हे सत्य माता. होई जागृत शुभानने. आम्हा ते दैत्य नाटोपे युद्धी. म्हणून आणली संधी. आता न लाघवी अवघी त्वरे वंदी दैत्य अधमा. निशी उरली किंचित पुढे जाणे आहे अयोध्येत. द्वादशी साधन असे तेथ त्वरित उठे ए काळी. ऐसे ऐकता वचनार्थ चरणावरी ठेविला माथा. म्हणे बाजी बाणभाता धनुष्यलता समवेत. थोर आवेशे ते काळी बाणभाता पृष्ठमोळी. धनुष्य घेऊन करमळी दिधली आरोळी अट्टहासे. ते साक्षात आदिशक्ती हाके त्रिभुवनी आंदोलिती. दैत्य परम दचकला चित्ती. म्हणे हे चिच्चित्त प्रगटली. परिधैर्य मेंढा वाहन दैत्य आला चालून. वर्षता झाला अमित बाण जेने त्रिभुवन कोंदले. मग मनोजी श्रीराम अगाध तुझा महिमा. स्त्रिये लाविल संग्रामा अगाध महिमा देखिला. मी तव दुर्धर वीर पाहे स्त्रियंते संग्राम केविला आहे. स्त्रीवरी शस्त्र धरिता पाहे कवनलाहे पुरुषार्थ. परी मी भीत नाही मरणाते अथः गाळी देखील लागोत माते. तेने सुखवला अंतराते पुढे होणार ते सुखे हो का. कालची असे हरिदिनी आता उद्देली द्वादशी साधनी. ऐसे बोलून ते क्षणी अमितबाणी वर्षत. हेलीकडे त्रिभुवजननी धनुष्याते बाण लावणी. विधिंत झाले तत्क्षणी निर्वाण बाणे विधित.
पाते लावता अर्धघटी बाण मारे लक्षकोटी परी तो दैत्य महाहट्टी तितुके निवटी बाणाजाळ हे देखून जनका तनय विचारून बाण घेतला लावला ह्या झापडी पडी दैत्य डोळिया येऊन हृदया आदळत एकाची बाणे केला पूर्ण काही न सुचे तया लागून जेवी वृक्ष पडे उन्मळून तेवी असुर पडियेला धूडपंडताची मदनी वितुळली असुर वाहिनी जय जयकाराची उठली ध्वनी वानर सेने आनंद सेना विखुरली चहूंकडे नगर लटोले निवाटे विभीषण हर्ष कोडे रामाकडे पाहत या परी निवटून असुर निशी उरली घटकाचार मग युद्ध करून या स्थिर स्तवी रघुवीर जानकीते मागोती हनुमंताते बोलत सखया बिभीषणा राज्य स्थापी त्वरित अवश्य म्हणून वायुसुत पुछागली बैसवित सैन्यांते दक्षिण चरण उचलून या लंके माझी ठेवीला लवलाह्या मग म्हणजे रघुराया उतरावे या लंकेसी राज्य द्यावे बिभीषणाते अयोध्ये चालावे त्वरित ऐसे एकताची मात थोर हर्षू रामचंद्रा मग लंके माझी वायुघोष होता झाला परम उल्हास राज्य स्थापून बिभीषणासी अयोध्याशी आज्ञा मागे मग बिभीषण दंडप्राय नमस्कार करून स्त्रविला रघुवीर म्हणे भक्त पालना ब्रीद थोर केले साचार स्वामिया तरी साधना द्वादशी झाली पाहिजे लंकेसी सहपरिवारे स्वसैन्यासी विधियुक्त पैकी जे मग बोले श्री रघुवीर हातो येते न घड विचार वाट पाहत असे भरतवीर तयावीन प्रकार न घडे हा धन्यतयाचे बंधुपण उभयंता एकेत्व पूर्ण नाही तरी सापत्न जाण घेती प्राण एकमेकांचे तैसा नव्हे श्री रघुवीर भक्त पाळन समरगंधीर शांत करुणी लंकेश्वर निघे सत्वर तेथुनी मागुता हनुमंताते स्तवनी म्हणे तयांते सखया नेई त्वरे अयोध्येते परिवार ते काळी एकता रघुवीर वचन आवेशला वायुनंदन मागुता उचलून चरण अयोध्ये माझी ठेविला परिवार सहित ते वेळी सकळ सेना उतली खाली सकळ वाहिनी आनंदली जय जयकारे गर्जती तो पूर्वीच पाक सिद्ध होत स्नाने सारुनिया समस्त तव अरुंद होता प्राप्त पात्रे विस्तारित समग्र समस्तांसहित सारुनी भोजन द्वादशी साधिली रघुनंदने ऐसे द्वादशीचे महिमान केले कथन श्रोतियांते म्हणून तिथी माझी उत्तम द्वादशी पर्व उत्तमोत्तम व्रत करिता आहे निस्सीम विजयी संग्राम तो पावे आणि प्राप्त होय राजलक्ष्मी अंती भावे मोक्षधामी हे अनुपम्य व्रत नेमी प्रचित नामी असो द्या पद्युच्युत विभीषण तो पावला राज्यसेना ऐसे व्रताचे महिमान व्रत संपूर्ण द्वादशी व्रत करिता शतमुखासी रामबाणे मुक्त तयासी अंती गेला संयोज्यतेसे पुनरावृत्तीसी नागवे व्रत करिता रंगुनंदन रणी विजयी झाला पूर्ण मर्दोनिया शतमुखी रावण व्रत संपूर्ण साधिले मनोनिया श्रोते सज्जन हे व्रत करावे जाण जे आचरता यश कल्याण मोक्ष भुवन प्राप्त होय ही कथा गोड ऐकली म्हणून या दृष्टांती योजिली श्रोती श्रवण की जे सकळी बद्धांजली प्रार्थितो कोणेही प्रकारे करून करावे भगवंत गुणवर्णन काळ सार्थकतेने करून येत घडून अपैसा मग केले कर्म वाया जाय हे तो न घडे कालत्रय म्हणून अतिलवलाय वर्णावे गुण हरीचे ऐसे हे द्वादशीचे महिमान केले अवघे कथन येथून 5 वर्षे संपूर्ण झाले पुढे अवधान असो द्या किंबहुक्ते न दिवशे न तिथी द्वादश सीमा यस्य मत्स्यो देवो द्वादशात प्रपूज्यते दुःख दारिद्र्य रोगना मास्प दो सोंभी जयाते ना द्वारका नोज्जेनी न काशी मथुरापिच हे व्रत जे करीती नेमिसी दुःख दारिद्र्य नव्हे त्यासी नको तीर्थयात्रेसी काशी उज्जैनी द्वारके स्वस्त्री श्री अधिक महात्म्य ग्रंथ मनोहर सुत विरचित पद्मोदशय अध्याय गोडा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे